तर मंडळी, जो खाईल भोगी तो सदैव राहील निरोगी ही म्हण काही चुकीची नाही आहे. तर हा सण नेमका जानेवारी महिन्यामध्ये येतो आणि आपल्या वर्षाचा पहिला सण असतो आणि थंडी पण भयंकर असते आणि अशा थंडीच्या सीझनमध्ये मस्त अशा हिरव्या भाज्या खाण्याची मजाच काही और असते आणि आपण अशा भाज्या सगळ्या एकत्र खात नाहीत, पण भोगीच्या सणानिमित्त ह्या भाज्या अशा बनवल्या जातात. तर तुम्हाला तर माहिती आहे काय काय भाज्या लागतात. शेंगदाणे, वाटाणे, गाजर, त्यानंतर बटाटा, वांग आणि मिक्स वालपापडीचे भाज्या, घेवडा, फ्रेंच बीन्स, असे सगळे ज्या भाज्या तुम्हाला आवडत असेल त्या आदल्याच दिवशी आणा, म्हणजे आयत्या वेळेला त्या भाज्या म्हणजे इझिली बनवता येतात. साफ करायला खरं मला तर कंटाळा येतो. आय डोंट नो व्हॉट अबाउट यू गाईज. तर हो, मी पण आदल्या दिवशी आणल्या, मस्त अशा भाज्या साफ केल्या आणि चला तर मग घ्या कढई, टाका तेल, 4 बारीक चिरलेले कांदे छान सॉते करा, मग 2 बारीक टोमॅटो टाका, मग मीठ टाका आणि मग थोडं छान असं सॉते करा. आलं लसूणची पेस्ट आणि बेसिक मसाला, कांदा लसूण, लाल तिखट, हळद, मीठ, दॅट्स इट. आणि मग ह्या सगळ्या भाज्या त्याची छान वाफ काढा आणि हे सगळं कुकरमध्ये ट्रान्सफर करा. दाण्याचं कूट आणि डेसिकेटेड कोकोनट आणि फक्त कुकरच्या 2 शिट्ट्या. सिंपल, सोपी, सुटसुटीत भाजी आहे. मला माहिती आहे तुम्ही लोक म्हणाल की अरे ही तर पारंपरिक भाजी नाही आहे, पण प्रत्येकाची पद्धत करायची वेगळी असते. एकदा अशी करून बघा, झटपट पटापट खूप छान लागते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब अँड थँक्यू फॉर वॉचिंग.